आजचा दिवस माझं आयुष्य बदलणार होता. सकाळ साधी होती पण मन खूप भारी. माझं नाव अमोल. मी साधा माणूस. पुण्यात छोटी नोकरी करत होतो. मी माझं छोटंसं कुटुंब घरी राहत होतो. पत्नी स्वाती आणि माझी प्रिय आई. बाबा लहानपणीच आम्हाला सोडून गेले. आईनेच मला मोठं केलं एकटीने. आई खूप कष्ट करत जगत होती. दिवस रात्र काम करून मला वाढवलं. माझ्यासाठी पैसे साठवत होती. आई ती स्वतः उपाशी राहायची कधी कधी, पण मला नेहमी खाऊ घालायची प्रेमाने. माझ्या शिक्षणासाठी तिने सगळं दिलं. आईच माझं पूर्ण जग बनली होती. काळ हळूहळू पुढे सरकत चालला होता. शेवटी मला एक चांगली नोकरी मिळाली. आईच्या डोळ्यात खूप आनंद दिसत होता. काही दिवसांनी माझं लग्न ठरलं अचानक. स्वाती आमच्या छोट्या घरी आली. सुरुवातीला सगळं ठीक चालत होतं. आई स्वातीला घरकामात मदत करत, स्वाती हसून सगळ्यांशी बोलत होती. घरात आनंदाचं वातावरण कायम होतं. पण हळूहळू सगळ्या गोष्टी बदलू लागल्या. स्वातीला आईचं वागणं खटकू लागलं. लहान लहान गोष्टीवरून वाद सुरू झाले. घरात ताणतणाव हळूहळू वाढत गेला. मी दोघींमध्ये पूर्ण अडकून पडलो होतो. दोघींचं मन ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण रोज भांडण वाढतच जात होतं. स्वाती रोज एकच गोष्ट बोलायची, आपण आता वेगळं राहायला जाऊया किंवा आईला दुसरीकडे ठेवूया म्हणाली. हे ऐकून माझं मन पूर्ण तुटत होतं. मी नेहमी तिला नकार देत होतो, पण ती मात्र हट्ट सोडत नव्हती. घरात शांतता अजिबात उरली नव्हती. एक दिवस खूप मोठा वाद झाला. स्वाती खूप जास्त रागात होती. ती म्हणाली, आज निर्णय घे अमोल. तुझी आई की मी, निवड आज. त्या क्षणी मी पूर्ण गप्प बसलो. आई कोपऱ्यात शांत बसली होती. ती हळू आवाजात मला बोलली, अमोल भांडण नको, मला ठेवू नको. मी कुठेही राहीन बाळा, चिंता नको. आईचे शब्द ऐकून मी थरथरलो. डोळ्यात लगेच पाणी आलं माझ्या. पण त्यावेळी मी कमकुवत पडलो. 2 दिवसांनी मी निर्णय घेतला. आईला वृद्धाश्रमात घेऊन गेलो. मी रस्ताभर आई शांत बसून राहिली. ती फक्त बाहेर पाहत बसली होती. एकही शब्द तिने बोलला नव्हता. शेवटी आम्ही वृद्धाश्रमात पोहोचलो. तिथे वातावरण खूप शांत होतं. मॅनेजर आम्हाला कागद भरायला म्हणाले. आई खुर्चीवर शांत बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं, पण तिच्या हसण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, काळजी करू नको बाळा, मी इथे ठीक राहीन, काळजी नको. माझं हृदय आतून तुटत होतं. मी काहीच बोलू शकत नव्हतो. आईने माझा हात अलगद धरला. कधी भेटायला ये बाळा, विसरू नको. मी फक्त मान हलवली शांतपणे. मग तिथून बाहेर निघून आलो. गाडीत बसून खूप रडू लागलो. त्या दिवशी मन पूर्ण तुटलं होतं. आईला सोडून 3 दिवस पूर्ण झाले होते. घरात एक अजब शांतता पसरली होती. पूर्वीसारखा आवाज आता कुठेच नव्हता. आईचं हसणं आता अजिबात ऐकू येत नव्हतं. स्वयंपाकघरातही आज खूप शांत दिसत होती. चहा बनवायचा सुंदर वासही येत नव्हता. सकाळ आज खूप रिकामी वाटत होती. मी टेबलावर बसून शांत विचार करत. आई नेहमी इथे बसून चहा द्यायची. माझ्यासाठी गरम चहा ठेवत असायची. आज कप मात्र पूर्ण रिकामा दिसत. मन अधारपणा हळूहळू वाढत चाललं. पण मी स्वतःला समजावत राहिलो, कदाचित हेच योग्य निर्णय असेल आता. घरात भांडण तरी पूर्णपणे थांबलं होतं. स्वाती मात्र आज खूप शांत दिसते. ती रोजच्या कामात व्यस्त राहत होती. ती आईबद्दल काहीच बोलत नव्हती. मीही तो विषय काढत नव्हतो. पण मन सतत आईकडे जात होतं. ऑफिसमध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. कॉम्प्युटर समोरही बसून काहीच विचार करत राहिलो. आई आता काय करत असेल, तिथे खरंच ठीक वाटत असेल की ती एकटेही शांत बसून रडत, हे विचार सतत डोक्यात फिरत होते. त्या दिवशी ऑफिसमधून परत येताना रस्ता मला खूप लांब वाटत होता. घरी आलो पण मन खूप रिकामं होतं. खोलीत शांतपणे फिरत राहिलो मी. आईची खोली हळू उघडली मी. आज सगळं अगदी तसंच ठेवलेलं होतं. तिचे कपडे नीट घडी करून ठेवलेले. तिची जुनी चादर तशीच पडली होती. मी बेडवर शांत बसून राहिलो. डोळ्यात अचानक पाणी आलं माझ्या. तेव्हा एक विचार अचानक मनात आला, मी आईला भेटायला जावं का? पण लगेच दुसरा विचार आला मनात, स्वातीला कदाचित हे आवडणार नाही. मी पुन्हा शांत बसून राहिलो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात जुन्या आठवणी सुरू झाल्या. आई मला रोज शाळेत नेत असायची. पावसात भिजत माझ्यासोबत चालत असायची. माझ्यासाठी छत्री धरून उभी असायची. माझ्या परीक्षासाठी रात्रभर जागत असायची. हे सगळं आठवत राहिलं सतत मला. अचानक मला एक गोष्ट समजली, मी खूप मोठी चूक केली आहे. आईला एकटं सोडून आलो मी. हे विचार मला सहन होत नव्हते. त्या क्षणी मी निर्णय घेतला, उद्या आईला भेटायला जाणार नक्की. कारण आईशिवाय घर अपूर्ण वाटतं. कथा पुढं जाण्याआधी छोटी विनंती आहे. अशा कथा बनवायला खूप वेळ लागतो, मेहनत आणि भावना खूप लागतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
आता पुन्हा कथेकडे वळूया आपण. दुसऱ्या दिवशी सकाळ शांत झाली. मी लवकर उठलो आणि तयार झालो. मनात एकच विचार सतत चालू, आज आईला भेटायला जाणार आहे. मी तयार होऊन बाहेर पडलो. मनात थोडी भीती वाटत होती. आई मला पाहून काय बोलेल, ती रागवेल की मला माफ करेल, हे सगळं मनात सतत चालू होतं. मी गाडी सुरू करून निघालो. रस्ता सरळ उद्रासामाकडे वळत जात होता. मन जोरात धडधडत होत. त्या क्षणी वृद्धाश्रमात आता अगदी जवळ येत होतं. माझं हृदय जोरात धडधडत होतं सतत. मी गेटसमोर गाडी हळू थांबवली. काही क्षण गाडीत शांत बसलो. मग हळूहळू बाहेर उतरून चाललो. पाय खूप जड वाटत होते मला. मी हळूहळू वृद्धाश्रमात आत गेलो. आत वातावरण खूप शांत वाटत होतं. काही वृद्ध लोक तिथे बसलेले होते. कोणी खिडकीतून बाहेर पाहत बसले, कोणी शांतपणे देवाची प्रार्थना करत. हे सगळं पाहून मन भरून आलं. मी रिसेप्शनकडे गेलो. हळूहळू चालत गेलो. तिथे मॅनेजर शांत बसले होते. त्यांनी मला लगेच ओळखलं. ते हळू आवाजात मला म्हणाले, अमोल, तुम्ही आज पुन्हा आलात. मी फक्त मान हलवली शांतपणे. मी विचारलं, माझी आई कशी आहे. ते काही क्षण पूर्ण गप्प राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. माझं मन अचानक खूप घाबरलं. मी पुन्हा विचारलं, आई ठीक आहे का. ते म्हणाले, आधी शांत बसा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मी हळू खुर्चीवर बसून राहिलो. मनात हजार विचार चालू होते. मॅनेजर हळू आवाजात बोलू लागले, तुमची आई खूप शांत स्वभावाची आहे. ती कोणाशीही कधी भांडत नाही. ती सगळ्यांना नेहमी मदत करते. पण कालपासून ती खूप आजारी. हे ऐकून मी खूप घाबरलो. मी लगेच उठून पुढे चाललो आईला भेटायला, धाव घ्यायला. मॅनेजर म्हणाले, आधी थांबा जरा, तुमच्यासाठी काही खास ठेवले आहे. ते टेबलावर एक फाईल काढली. ही तुमच्या आईची फाईल आहे. ती खास तुमच्यासाठी ठेवून गेले. मी थक्क होऊन फाईलकडे पाहिलं. मी फाईल हातात घेतली हळू. माझे हात खूप थरथरत होते. मी ती फाईल हळू उघडली. आत एक सुंदर पत्र ठेवलेले, आईच्या हाताने लिहिलेले होते ते. माझे डोळे लगेच पाणावले होते. मी पत्र वाचायला सुरुवात केली. बाळा, जर तू हे वाचत आहेस म्हणजे तू मला भेटायला आलास. मला माहीत होतं तू येशील, कारण माझा मुलगा खूप चांगला. तो कधीही वाईट नसतो बाळा. तू मला इथे सोडलंस खरं, पण मला तुझ्यावर राग नाही, कारण आईचं मन खूप मोठं. तुझं सुख मला जास्त महत्त्वाचं. पत्र वाचताना मी रडू लागलो. मॅनेजर शांत उभे राहिले होते. मी पुढे वाचत राहिलो शांतपणे. आणखी काही कागद आता ठेवलेले ते बँकेचे जुने कागद होते. त्यावर स्पष्ट माझं नाव लिहिलं. मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. आईने वर्ष पैसे साठवले, ते सगळे माझ्यासाठी ठेवले होते. माझं हृदय आतून तुटत होतं. आई अजूनही माझाच विचार करत. मॅनेजर हळू आवाजात म्हणाले, ती रोज तुमच्याबद्दल बोलते इथे. ती म्हणते माझा मुलगा येईल एक दिवस नक्की मला भेटायला. हे ऐकून मी लगेच उठलो. आईला भेटायला पुढे चाललो. आता मला फक्त आई महत्त्वाची, बाकी काहीही महत्त्वाचं नाही. मी तिच्या खोलीसमोर पोहोचलो. दरवाजा हळू उघडून आत गेलो. आई बेडवर शांत पडली होती. ती खूप अशक्त दिसत होती. मी तिच्या जवळ बसलो. हळू तिचा हात माझ्या हातात घेतला. आईने हळू डोळे उघडले. तिने मला शांतपणे पाहिलं आणि हलकंसं सुंदर हसली. ती म्हणाली, अमोल, आलास बाळा. मी मोठ्याने रडू लागलो तिथे. आईचा हात घट्ट धरून बसलो. मला माफ कर आई, कृपा, हे शब्द माझ्या तोंडातून आले. आईने हळू डोकं हलवलं. ती म्हणाली, रडू नको बाळा, माझा मुलगा परत आलाय. माझ्यासाठी एवढंच खूप पुरेसं. मी अजूनही रडत बसलो. आई माझ्याकडे पाहत हसली. ती म्हणाली, अमोल, शांत हो, तू आलास मला खूप आनंद. मी डोकं खाली घालत शांत, मनात खूप अपराधीपणा होता. मी हळू आवाजात बोललो, आई, मला खरंच माफ कर. मी खूप मोठी चूक केली. तुला एकटे सोडलं मी. आईने माझा हात दाबला. ती म्हणाली, बाळा ऐक, आई कधी रागवत नसते. आईचे मन फक्त प्रेम असतं. तू माझ्यासाठी सगळं आहेस. मला तुझ्यावर खूप अभिमानही आहे. ऐकून मी शांत झालो. मी तिला हळू विचारलं, तुला इथे कसं वाटतं आई. थोडं हसली. हलकसंही म्हणाली, ठीक आहे. इथले लोक खूप चांगलेपणा. घर वेगळं असतं. घर म्हणजे आपलं माणसंही. ऐकून डोळे भरलेली ठरवलं. त्या क्षणी आईला परत
घरी नेणार, मी म्हणालो. आई ऐकून आत माझ्यासोबत, आपण परत घरी जाऊ आई. काही क्षण शांत ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणाली, खरंच बाळा? मी लगेच मान हलवली. मी म्हणालो, हो आई, घर तुझ्याशिवाय रिकामं आहे. मला तुझी खूप गरज आहे. हलकसं हसली. पुन्हा ती म्हणाली, मग चल, पण आधी एक गोष्ट. तिच्याकडे पाहिली. ती हळू आवाजात म्हणाली, स्वातीवर राग करू नको. ती अजूनही खूप लहान आहे. एक दिवस तिला समजेल. आई नेहमी सगळं समजून घेते. हे ऐकून मी थक्क झालो. इतकं सगळं झाल्यावरही आई, तिचं मन खूप मोठं होतं. तिचे हात धरला. मी म्हणालो, आई चल, आपण आता घरी जाऊया. मॅनेजरकडे परत गेलो. त्यांनी सगळं सांगितलं. शांतपणे हसून मला म्हणाले, तुमची आई खूप भाग्यवान, कारण मुलगा परत आला थोड्या वेळात. आम्ही निघालो. आई गाडीत शांत बसली. रस्ताभर ती बाहेर पाहतच. तिच्या चेहऱ्यावर आनंद. घर आता जवळ येत आहे होतं. माझं मन हलकं झालं. गाडी घरासमोर थांबली. शांत. आई हळू उतरली गाडीतून. घराकडे पाहत उभी. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. म्हणाली, बाळा, खरंच घर खूप सुंदर दिसत आहे. मी तिच्या बाजूला उभा. त्या क्षणी मला समजलं, जगात सगळ्यात मोठं प्रेम ते म्हणजे आईचं. खरं प्रेम आईला कधीही सोडू नका, कारण आईचं खरं घर असते.